शेतकरी बांधवांनो, या सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर कर्जमाफी संदर्भातील ही घोषणा आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडली आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली. नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत चालला आणि या पार्श्वभूमीवर आता देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जोर धरत आहे. सध्या देशभरातील शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला जात आहे आणि अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलने छेडली आहेत. विशेषतः महाराष्ट्रात या मागणीला मोठा जनसमर्थक मिळत आहे. शेतकऱ्यांचे वाढते आत्महत्येचे प्रमाण, त्यांची बिकट आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्रातील संकट यामुळे कर्जमाफीची आज घोषणा अधिक तीव्र होत चाललेली आहे. राज्यसभेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही. सरकारचे म्हणणे आहे की कर्जमाफी ही कायमस्वरूपाचा उपाय नाही. त्याऐवजी सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. सुलभ पीक कर्ज व्यवस्था, प्रभावी पीक विमा योजना, शेतमालाला योग्य हमी भाव, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करण्याचे विविध उपक्रम आणि कृषी अधिकारांसाठी विशेष योजना. आणि त्यांच्यामध्ये सध्याच्या आर्थिक संकटाने तातडीने जोडवण्यासाठी कर्जमाफीची आवश्यकता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ मदत हवी. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पादन मात्र कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता आहे. शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण, सिंचन सुविधांचा विस्तार, शेतमालाच्या विक्रीसाठी प्रभावी व्यवस्था, हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि कृषीपूरक व्यवसायांचं प्रोत्साहन.